नाशिक जिल्ह्यातील छत्रपती संभाजीनगर, शिर्डी व जळगाव ह्या दिशांना सुद्धा जाणाऱ्या वाहनांची ये जा मोठ्या प्रमाणात होते। अध्यक्ष महोदय, मालेगाव चौफुली परिसरात प्रचंड वाहतूक होते असल्याने रहदारी प्रचंड होते। तसंच अध्यक्ष महोदय, माझ्याकडे ऑइल कंपन्या आहेत, FCI आहे, त्याच्यानंतर HP आहे, त्याच्यानंतर BPCL आहे, त्याच्यानंतर LOCL आहे। अध्यक्ष महोदय, कमीत कमी 25,000 गाड्या रोज ह्या गोडाऊनमधनं, गव्हाचं असेल, ऑइल असेल, गॅस कंपन्या असेल, याच्यामधून ह्या रस्त्याने रोज मनमाड शहरातून मध्य भागातून रोज ये जा करतात। अध्यक्ष महोदय, याच्यामुळे अध्यक्ष महोदय मला असं वाटतं की याच्यावर एक पूल आहे, तो पूल सुद्धा 60 वर्ष जुना आहे। अध्यक्ष महोदय, 60 वर्ष पूल जुना असून आत्ताच तो 2 वर्षापूर्वी पूल ढासळला, मोठा अपघात झाला। अध्यक्ष महोदय, त्याची तो कमकुवत झालाय। अध्यक्ष महोदय, नांदगाव शहराचा सुद्धा मी प्रश्न विचारला होता। अध्यक्ष महोदय, माझी त्यांना विनंती आहे की त्याच्यात आपण बायपास करून द्यावा। नांदगाव बाह्यवळणाचं पण जे आहे अध्यक्ष महोदय, हे संपूर्ण DPR मध्ये, पूर्ण जो नॅशनल हायवे जो DPR करतोय त्याच्यामध्ये आपण अंतर्भूत सगळं जे आहे त्याच्यामध्ये आपण करणार आहोत। आणि DPR तयार झाला की तो आधी आमदार साहेबांची 5 मिनिटांसाठी वाढवण्यात येत आहे। आमदार साहेबांची बैठक या बाबतीत घेऊन मग पुढची कार्यवाही केली। अपघात झाला अध्यक्ष महोदय, त्याची तो कमकुवत झालाय। अध्यक्ष महोदय, तसेच याच्यातून जाताना कमीत कमी रुग्णवाहिका असेल, गरोदर महिला असेल, अनेक वृद्ध नागरिक असेल, व्यापारी असेल, अनेक लोकांना त्रास होतो। अध्यक्ष महोदय, गेल्या 4 वर्षामध्ये आतापर्यंत कमीत कमी 100 जण अपघातात मृत्यू झाले। अध्यक्ष महोदय, मी आपल्यासाठी सांगतो, 2022 मध्ये अपघात झाले 21, अत्यंत गंभीर 14 लोक झाले, 12 मयत झाले, 23 ला अपघात झाले 15।